ऍब्सोल्युटली. तर असं असताना आपण मागच्या मॅचला पण बोललो होतो की जर रदरफोर्ड हा म्हणजे खूप चांगला खेळतोय, तो फॉर्म मध्ये आलाय, तो 6 हिटर आहे, हार्दिक जर तो इंटेंट आहे, तर तर ठीक आहे यार, अशा वेळेला तुम्ही कॉम्बिनेशन बदललं पाहिजे. इट्स ओके, तुम्ही रोहितला वन डाऊन आणा, इट्स ओके. बिकॉज म्हणजे प्रत्येक वेळेला आणा असं मी नाही म्हणत आहे, पण रोज रोज 240 जर तुमचे बॉलर खात आहेत तर तो तर वेगळा मुद्दा आहेच. ते बरोबर. गणित तर तुम्हाला सोडवायचंच आहे. पण आज जर तुम्हाला 240 करायचे तर ठीक आहे, चल मी रोहित एक एक्सेप्शन म्हणजे एक्सेप्शनल केस म्हणतो की चल तुम्ही रिकल्टन आणि रोहित कडून ओपनिंग केली. खरं तर मी तर असतो तर मी तर हार्दिकलाच सांगितलं असतं की ओपन कर, रिकल्टन आणि हार्दिक किंवा रिकल्टन आणि सूर्या की सुरू करा तुम्ही. किंवा ऍज अ कॅप्टन रोहितला सुद्धा तो ग्रीन सिग्नल असता की भाई तू पहिल्या ओव्हरपासून सुरू आउट आउट. बरोबर. हे म्हणजे आय टोटली अग्री विथ यू की तो इंटेंट दाखवलाच पाहिजे पहिल्या 6 ओव्हरमध्ये. म्हणजे पहिल्या 6 ओव्हर तर असंच खेळलं पाहिजे, आउट तर आउट, मी असंच मानणार आहे. हा म्हणजे तेवढी रिस्क घ्यायलाच पाहिजे, नाहीतर यू हॅव नो शॉट ऍट 240 एक्झॅक्टली, 250. म्हणजे तुम्ही सगळं ते जे काही तुमचं ओझं आहे ते सगळं तुम्ही त्या रदरफोर्डवर ठेवणार